लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वंजारवाडी प्रेमी युगुल आत्महत्या प्रकरणी संशयितांची अटकपूर्व जामीनसाठी धावपळ। बातमी आहे नांदगाव येथून। नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी येथील प्रेम प्रकरणात नांदगाव पोलिसांनी हालचाल करत 5 जणांना अटक करून न्यायालयापुढील उभे केले असता त्यांना दिनांक 15 मार्च 2025 रोजी शनिवारपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे। शुक्रवार दिनांक 14 मार्च 2025 रोजी होळी सण असल्यामुळे इतर आरोपीपैकी कोणासही ताब्यात घेण्यात आलेले नाही। फरार आरोपींची अटकपूर्व जामीनसाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते आहे। विवाहबाह्य प्रेम संबंधातून नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी येथील उज्ज्वला रामकृष्ण खताळ आणि ज्ञानेश्वर माधव पवार या प्रेमी युगुलांनी मंगळवार दिनांक 11 मार्च 2025 रोजी रात्री शनिदेव मंदिर नस्तनपूर येथे रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्यानंतर बुधवार आणि गुरुवार नांदगाव पोलिसांनी गुन्ह्यातील 16 पैकी 5 जणांना अटक केली असून इतर 11 जण लवकरच ताब्यात येतील असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले। या प्रकरणात नितीन घाडगे, संजय सोनवणे, अरुण उर्फ रामा गायकवाड, नवनाथ जाधव, अनिल दखने या 5 जणांना अटक करण्यात आली असून या सर्वांना शनिवार दिनांक 15 मार्च 2025 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। दरम्यान सुसाईड नोटमधील काही जण गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असून ग्रामपंचायत सदस्य देखील आहे, तर काहींनी आपल्या या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे। काही फरार आरोपींची 2 दिवसांपासून जामीन आणण्यासाठी धावपळ सुरू आहे। सुमारे 2000 लोकसंख्या असलेल्या नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी या गावात ही घटना घडल्यानंतर गेल्या 3 दिवसांपासून तणावपूर्ण शांतता असून ग्रामस्थ घराबाहेर निघण्यासाठी घाबरत आहे। त्यामुळे गावात सर्वत्र सन्नाटा दिसून येत आहे। त्याचा बाजारपेठेवर देखील परिणाम झाला असून तेथील आर्थिक व्यवहार देखील ठप्प झाले आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.